गोरक्ष जालंधर चरपटाश्च अडभंगकानिक मच्छिंदराद्याः चौरंगी रेवाणक भत्री सद्या भूम्या बभूर्नवनाथ सिद्धा। श्री नवनाथ भक्तिसार अध्याय चौथा। श्री गणेशाय नमः। जय जयाजी करुणानिधे आगम अगोचर विशाल बुद्धे सकळ मुनिमानस हृदय वृंदे उद्यान वाटे आनंदाचे हे योगीमान सरंजनी पंढरीशा मूळ पीठणी पुंडलिकाचे आराध्य स्वामिनी उभी अससी विटेवरी सौम्य दिसे परी नीटक बहुत ठक चित्त चालक भक्तमान स्वभाव हारक निछा छिनाल सुकृत उरोनेदी पहा कैसी बका समान नासाग्रभागी दृष्टी देऊन कोणी म्हणेल गरिबावाण चांगुलपण मिरवितसे परीही अंतरीची खूण नरहरी मालू एकची जाणे भक्तीविषयी लंपट वासना मना माझे हुठुटी सुकर्म हृदया घालूनी हात युक्ती प्रयुक्ती काढून घेत पुढे पुढे होऊनी कार्यार्थ आपले त्या संपादी पहा दामाजीचे दाय धन घटकन गिळाले अभिलाषून कंगाल वृत्ती सोंग धरून देव महार झाला असे नरहरी सबळ सुवर्ण कर्म त्याच्या विषयी वरिला काम भांडावे तो जन्मोजन्म शिवमोळी राहतसे कुब्जा दादुला वाकुडा तिकडा नाही म्हणे तिला झाला पुंडा वृंदा पुरुषही जाडा स्मशान वस्ती केलीसे ठकवोनी मारिला काळ यवन 16 सहस्त्र दादुला होऊन शेवटी न पावे समाधान ब्रह्मस्थिती वरिलीसे चक्षु गोचर होत जे जे ते सांगू शके निर्लज्जे सुदामाचे सुकृत साजे कोरडे म्हणे सहसाही काय वरिला मृत्यू दुकाळाने द्रौपदीची खाय भाजी पाने हात वोड वोनी लाजिरवाणे मिटक्या मारुनी भक्षितसे शबरीची बोरे उच्छिष्ट पाहून न म्हणे भक्षी मन लावून चोखियाचा पदार्थ गोड पाहून हृदा सहित सारितसे नामा बाळ ठकवोनी त्वरित नैवेद्य भक्षित हातोहात तस्मात किती दुर्गुणात सद्गुणाते आणावे सो ऐसे परम ठिकणी येऊनी बसली ग्रंथश्रेणी मम चित्ताते समूळ घेऊनी पायापासी ठेवितसे असोतीचे वरदे करून श्रोते ऐका आता कथन श्री मच्छिंद्र योगी पूर्ण हिंगळा कारणी संचरला मागील अध्यायी कथन मच्छिंद्र मारुतीचे युद्ध होऊन शेवटी प्रीती विनटून हिंगळाख्य स्थाना पावले ती ज्वाळामुखी भगवती महाप्रदीप्त आदिशक्ती तेथे जाऊनी दाराप्रती मच्छिंद्रनाथ पोहोचले तवते द्वार पाहता क्षिती उंच बाहू सार्धशती औरस चौरस षडशती विराजले से द्वारते ते द्वारी प्रचंड अष्टभैरव महाधेंड त्यांनी नाथपंत पाहुनी वितंड चित्तात कामना उदेली नागपत्र अश्वत्थ ठाई मच्छिंद्रनाथ हा गोसावी नेमाचरणी विद्या प्रवाही प्रसन्न केले देवाते तरी शाबरी विद्या कविता येडे केले वरद स्थित तरी ते प्रांजळ कायस्थ केवी झाले ते पाहू ऐसा काम धरुनी पोटी युद्धरीतीच्या सुखालोटी अष्टही भैरव एक थाटी प्रत्यक्ष झाले द्वाराते अंगेने मुनी संन्यास रूपा देह पंकजा दाऊनी तद्रूपा म्हणती महाराजा योगदीपा कोठे जासी ते सांग येरू म्हणे शक्ती दर्शन घेणे उदेले अंतःकरण तरी तुम्ही आहात संन्यास धाम तुम्हा जाणे आहे का तवते म्हणती जोगी ऐक आम्ही येथेची स्थायिक भगवती काजा वरदायक द्वारपाळ म्हणवितो तरी येथे कामना स्थित दर्शनार्थ कोणी येत तरी पाप पुण्य पुसोनी त्याप्रत मार्गा परियोजित असो अगा पुमांसा प्राणी शब्दरचने दिसुनी येता चित्त कामने
त्या प्रसादुनी अंबा दर्शने सिद्ध करतो महाराजा आणि पापकलह अर्थ दुर्जटी आमुते दिसुनी येता दृष्टी त्यासी मागे परतवुनी राहाटी तो पुरुष दर्शनासी मिरवेना तस्मात वागुत्तराचे देठी प्रसाद मिरवला हो शेवटी जरी त्वत्कामना उदेली पोटी अंबा दर्शनी मिरवावे तरी महाराजा योगद्रुमा पाप पुण्याचा झाडा आम्हा दर्शवोनी दर्शन कामा स्वस्थ करी रती सुखा अंतरी झाला अर्थ कंदर्प येथे करिता काही लोप तरी संचार करिता द्वारमाप मध्ये अटक महाराजा द्वारसाकडे होते अतिसान गुंते करिता अनृत भाषण मग त्याते मागे ओढून पूर्ण शिक्षा दावितो तस्मात तुमची कर्म राहाटी झाली जैसी महिपाठी तिथे दर्शवोनी वाग्देवटी दर्शनाते दर्शिजे ये रूमणे द्वारस्थ बापा आम्ही नेणो पुण्य बापा कर्म सुकर्म अर्थ कंदर्पा ईश्वरी अर्थी केले असे जैसिया लहराभास उभय नातळे त्या सुखास हर्ष दरारा सावधपणास ठाई ठाई मुरतसे की नौका सरिता तोळी जात दो थडी रुख दिसती पळत दो थडींचा बा एक साक्षीवंत रुखा पळ नेण्याची की तो व्यक्त बहु घटक्षिती अंतर्देवटा बहु गभस्ती परी त्याची सदा दीप्ती नैनी मिरवे महाराजा तुटुने नीती पुण्यद्रुमा आम्ही नेणो पावली उगमा तवते म्हणती नरेंद्रोत्तमा बोल बोलसी हे काय जगी जन्मोदय देह धरल्या पोटी कर्मा कर्म उभे राहाटी मिरवले हे प्रपंच हाटी पदार्थ सवे हे दोन्ही तरी बातयाच्या गृह कपाटी न तळपे ना मिरवे शक्ती तरी आता लोपुनी कर्माप्रती अर्थ तुझा सरेना जैसे वेचिल्या वाचुनी धन नातळे कदा हाटीचा कण तरी कर्मा कर्म जल्पल्या विण अर्थ तुझा सरेना तरी प्रांजळ वचन प्रवाही काम सरिता मिरवल्याही तेणे दर्शने अंबा पायी संगमाते मिरवसी ना तरी गौण धरुनी पोटी वदता अर्थन लागे जेठी प्रांजळ वद की शेवटी फिरोनी जाशील माघारा तुवा प्रांजळ वदल्या विण करून देऊ तुझे गमन भाऊ चावटी जल्पल्यान शिक्षा पावसी येथे तू ऐसे ऐकता मच्छिंद्रनाथ म्हणे शासनी उदेला आदित्य सुत तेथे तुमची शक्ती अद्भुत केवी वर्णू मशक हो जो महाप्रळय भद्र रुद्र तो ग्रासोनी बैसला मुखचंद्र तेथे तुमची कथा महेंद्र काय असे मशक हो ऐसी ऐकता मच्छिंद्र गोष्टी परम क्रोधाची झाली दाटी मग ते अष्टभैरव थाटी एकदाची उठावले जैसे अपार विधान थाटी अंबळा सांडुनी उबला कोटी प्रदीप्त होऊनी सांगे गोष्टी महाखगी जाऊनिया तन्याय अष्टभैरव मांडिते झाले युद्धपर्व कोणी त्रिशूळ परशु गांडीव टणत्कारिले ते समयी तो परजोनी अशीलता मुगल गुरुजा परम कठिणता अंकुश बरची मांडू असता चक्रे चालती उद्देशे गदा दारुका यंत्राचाट भाले गुप्ती कुठार बोथट ऐसी शस्त्रे तीव्र चाट करी कवळुनी उठावले ते पाहुनी मच्छिंद्रनाथ भस्मजोळी वोपिला हस्त जय जय श्री गुरुराज दत्त म्हणूनी भस्म करी कवळुनी दाही दिशा मंत्र गौरव विभूती चर्चुनी आपला भाव म्हणे मित्रा वरुण देव सिद्ध असोत ममकाजा अश्विनी वरुण अग्निवात धरामरादी वज्रनाथ गणगंधर्व तरंगिणीवंत सिद्ध असोत आम्हा ते बुद्धी सिद्धी योगी अपार ब्रह्मांडात नांदणार त्या सर्वांचे नमस्कार सहाय्य असोत आमुते ऐसी जल्पुनी मंत्रशक्ती प्रेरिता दृढ झाली विभूती युद्ध समारंभ क्षिती आमंत्रिले सर्वासी मग वज्रपंजर प्रयोग भूती धरास्त्रे नेमुनी शक्र दैवती
मंत्रप्रयोग सबळ शक्ती भाळी विभूती चर्चितसे तेणे शरीर वज्राहून ते समयी झाले अति कठीण मग म्हणे मच्छिंद्रनाथ पूर्ण कार्य साधा आपुले या वया ते कराला आळस तरी मातृ पितृ शपथेस गुरु धिक्कारुनी निर्बळ यश मुखा काळे कराल की मग जिणे संदेह रूपी मिरवणे येथे मम कंदर्पी उडी सांडुनी कोरडे कुपी प्राण त्यजावा हे बरेच ऐसी ऐकता वज्रवाणी पेटला सबळ जेवी अग्नी मग शस्त्रे शिखा नाथ विधानी कवळू पाहती ना ग्रासावया जय अष्टभैरव भद्रकाळ शस्त्रे सोडिती उतावेळ म्हणे येथे यांचा काळ चित्ताभस्मी मेळवा मग नाथ शरीरा लक्षुनी अष्ट शस्त्रे प्रेरिती प्रहार अनिष्टी त्रिशूळ फरश ते नीट दणानीती अंगाते अंकुश परम गुर्ज मुद्गल मांडू गदा भाल चक्र गुंफी खंजीर बर्ची असील सबळ प्रहारे भेदिती परितो शस्त्रे मच्छिंद्रनाथ तृणप्राय सकळ मानित शस्त्रवृष्टी धनवर्षात मच्छिंद्र पर्वत झालासे ऐसा होता ते अवसर निर्विघ्न दिसती ते शस्त्र मग परम कोपे गांडीवास्त्र सज्ज करिते पैधाले एकी निर्मिला वातशर दुजी निर्मिले कामास्त्र तीव्र तिजे निर्मिले वासवस्त्र महाशक्ती आगळीते चौथे योजले नागास्त्र बंधन जे महातक्षकाहुनी दारुण पाचवे ब्रह्मास्त्र प्रवीण शापादपी विराजे सहावे रुद्रास्त्र प्रळय काळ की भक्षु पाहे ब्रह्मांड सकळ सातवे दानवास्त्र सबळ असंख्य राक्षस मिरविती आठवे कृतांतास्त्र कठीण प्रेरिता पावती मृत्युकाळ नाम प्रचंड हस्तपाश कवळून असंख्य स्थिती मिरविती ऐसे योजनी शरार्णव मांडिते झाले प्रळय पर्व शस्त्रासी मंत्र गौरव दैवत शक्ती आराधिल्या ऐसे योजनी गांडीवा गुणी प्रेरिते झाले अष्टही क्षणी मग ती अस्त्रे भ्रमता गगनी प्रळयकाळ ओढविला वातास्त्राची प्रळयगती महापर्वत स्वर्गपंथी वायुचक्री भ्रमण करती अर्की कार्पास जेवता कामास्त्र परम कठीण उर्वशीचे चांगुलपण अन्यदारा करवीत गमन मच्छिंद्र जती ये कृती त्याही परम सुंदर खाणी पाहता काममूर्छनी देव दानव मानव ध्यानी जपी तपी लागती वासव शक्ती अतिप्रौढी तेज प्रवेशता पडे ब्रह्मांडी मित्रता पाहुनी घालणे उडी उरली नाही मागुती ती शक्ती होता प्रगट शब्द करी कडकडाट तेणे उचलू पाहे ब्रह्मांड पीठ धरा कंप दाटला शेष चकला आपले मनी उंचावी तसे ग्रीवा मूर्धनी कर्म पृष्टी सरसावोनी भये कापे चळचळा वरहा उंचावोनी दंत म्हणे धरा होती रसा व्यक्त दिग्गज भयभीत चित्त सैरा धावती दशदिशा अस्त्रे नोहे प्रळय अचाट की प्रळय रुद्राचा हळहट विमानयानी पाहे सुभट त्या पळता समजेना तेज पाहता सत्याद्भुत गंधर्व झाले मूर्छागत तारांगण होत चंद्र लपवी मुखाते सूर्यवरुणा करी दाटी म्हणे राहे खगा पोटी वेगी प्रळय जेठी जगा माझी मिरवला शिव झाला भयातूर रक्षी कपाटे गिरी गंधर ऐसा प्रळय होता अपार ठाई ठाई पडताती त्यात नागास्त्र विषवल्ली सरणी प्रगटता विषाची प्रेरणी अघटित तेथे झाली करणी आली विषाची मूर्छना होता ब्रह्मास्त्र शापाधिक त्यात प्रवेशला रुद्रास्त्र पावक तो क्षणे जाळू पाहे सकळिक ग्रासीन म्हणे ब्रह्मांड त्या ते साह्यार्थ दानवास्त्र झाले भयानक बहुधा रक्षक धावले तैशात काळास्त्र परम शिरले प्राण हरू लोकांचा ऐसी प्रळयाची होता मांडणी मच्छिंद्र देखता नैनी मग नव अस्त्र शक्ती मंत्र जपूनी विभूती ते सोडितसे तेणे अस्त्र विचक्षणी कैसे ऐका प्रताप खाणी वात अस्त्राते पुढे जाऊनी
पर्वतास्त्र विराजले. यावरी कामास्त्रा पुढे जाऊनी संचरले अस्त्र विरक्त धडपडूनी. तेणे कामास्त्र बापुढे होऊनी पाठी देऊनी पळतसे. वासव शक्ती अति दारुण तियेचे पुढे झाले मोहन. तेणे महंता गेली पळून वासव शक्तीची सर्वस्वे. नागास्त्राचे पडीपाडी खगेंद्रास्त्र घाली उडी. सकळ नागांची झुपडी धाडे खाली रगडी ते. यावरी ब्रह्मास्त्र प्रळयानळ यास्तव अस्त्र उरो नेदी केवळ. शांती वरुण वाचे सफळ आशीर्वचन नाथा ते. यावरी रुद्रास्त्र उरो नेदी केवळ त्या पुढे धाडिले कार्तिकेयास्त्र बाळ. येताची सर्व अंग झाले शीतळ पोप शांता भीत बुडाला. दानवास्त्रा नाही मिती त्याची मच्छिंद्राचे देवास्त्र करी शांती. सकळ त्याते पाहुणी जाती अंतरिक्ष स्थानी आपुल्या. यावरी काळास्त्र गहन तेणे संजीवनी अस्त्र पुढे पाहून मागोमागे पाश घेऊन निर्लज्जपणे पळताती. ऐसी अष्टांची अष्टनिवृत्ती करुणी पावली सकळ शांती. यावरी जे अस्त्र उरले नववे मिती त्याची ख्याती परिसावी. ते वातास्त्र अर्क प्रचंड प्रवेश करता भैरव पिंड. तेणे विक झाले अष्टधेंड चलन वलन विसरले. प्रथम वासव शक्ती प्रगट होता जणांना उठला ब्रह्मांडी समजता. तो प्रळयनाद अंबा ऐकता परिचारिका धाडितसे. त्या परिचारिका एक एकांकिनी कोटी चामुंडा लावण्यखाणी. शंखिणी डंकिणी योगिनी जळदेवता पातल्या. चंडा रंडा मुंडा कुंडा मंडा वंडा आणि वितंडा. ऐशा वर्णिल्या किती तोंडा अष्टराष्ट्री धाविन्निल्या. परिपूर्वी 5 साती समाचारा आल्या असती. त्यांनी पाहुणी प्रळयगती सकळ समुदाय तो आणिला. त्याही चामुंडा तीव्र थोर शस्त्रास्त्री करीती मार. परी तो सुभट मच्छिंद्र निवारित अस्त्राने. असो वातास्त्र व आकर्षणी अष्टभैरव गेले क्षीण होऊनी. प्राणविक देहधरणी निचेष्टी तव पडियेले. यावरी एक क्षणी चामुंडा भार त्याचा कैसा झाला विचार. भूलिक मोहनास्त्र कामशरी योजिले. तव ते अस्त्र प्राबल्यवंत सर्वांच्या संचरले देही गुप्त. तेणे क्षणे होऊनी मूर्छित पिशाच्या समान भ्रमताती. कोणी वाद्ये घेऊन नाचते कोणी उगीच टाळ्या पिटती. कोणी खंगी चंद्री लाविती कोणी हस्ती गदा गदा. कोणी म्हणते विमान आले कोणी उग्याच डोलती डोले. कोणी धावती मही पाऊले पळता उलथोनी पडताती. कोणी उगेची स्फुंदुनी रडती कोणी गोंधळी गायन करती. कोणी रानोरान भ्रमती आई बया म्हणोनी. कोणी लोळती धुळीत कोणी मृत्तिका उधळीत. कोणी उदो उदो म्हणत कोणी रडता पडताती. कोणी निचेष्टित पडता धरणी मक्षिका गोंगाट करती वदनी. कोणी उग्याच शिव्या देऊनी विवाद करिताती नेपुरे. कोणी भेटती दाटती प्रेमे कोणी काष्टची उभवोनी सप्रेमे. नाना खेळ स्त्रिया उगमे पुरुष नावी होताती. कोणी फेडुनी नेसते वसन वृक्षा नेसविती गुंडाळून. कोणी कवळुनी करी पाषाण स्तनपान करती त्या. कोणी काढुनी चोळी चिंधोटी त्याची नेसती लंगोटी. अंगा चर्चुनी भस्म चिमुटी भोपळा नरोटी कवळुनिया. कोणी ऊर्ध्व करुनी हस्त अलख म्हणूनी भिक्षा मागत. कोणी शृंगार काढुनी निश्चित पाषाणाते लेवविले. ऐसा होता चमत्कार त्यात काय करी नाथ मच्छिंद्र. विद्या गौरवी प्रहर दया माझी संचरवी. ते अस्त्र चपळ सबळवंत वसने आषडुनी त्वरित. नेऊनिया गगनपंथे अंबराते मिरविली. मग त्या सकळ नग्न होऊनी नृत्य करती सकळ अवनी. त्याही सकळ आणि मच्छिंद्रमुनी मायास्त्राते जल्पतसे. तेणे करुणी अपार पुरुष सर्वभूषणी महादक्ष. निर्मुनिया नाथ प्रत्यक्ष समोर संचार करवितसे. ऐशी करुणी दृढ रहाटी स्मरणास्त्र जल्पले होटी.
तेणे करुणी सर्व गोरटी देहाप्रती पातल्या देह स्मरणी होता स्थित आपण आपणाकडे पाहत तो नग्न शरीरी केशमुक्त परम लज्जित मग त्या झाल्या भोवते पाहती दृष्टी करून तो अपार पुरुष देखले नैनी तेने फारच लज्जित होऊनी पळती सैराट नग्नची तो पळत पळत सहज नैनी भैरव पाहिले अनवस्थान कंठी उरलासे प्राण रुधिर अवनी सांडतसे आणि पाहिले नेत्र श्वेती मग पळूनी गेल्या जेथे भगवती अंबिका पाहुनी नग्न समजती आश्चर्य चित्ती करीतसे म्हणे कावो ऐसे केले कोणी तुम्हा ते नागविले येरी म्हणते सुकृत संपले म्हणून अवस्था हे झाली माय वो माय जोगी आला कोणी कडून जाणो आम्ही त्याला तेणे करुणी अवस्था आम्हाला प्राण घेतला भैरवाचा आता जननी काय उरले तुम्ही स्वस्थाना सोडा वहिले ना तरी दशा पूर्ण पावाल आम्ही दिसते जननीये भैरवांसारखे वीर धुरंधर त्याचा प्राण कंठावर उरला असे बरवा विचार आम्हा लागी दिसेना तो जोगी नवे माय जननी सूत प्रसवला दुसरा तरणी पूर्व भयाची आता मांडणी जगा माझी बिरवेना ती एकादश प्रळय रुद्र एकची शरीरी मिरवले भद्र देव दानव नक्षत्र चंद्र आम्हा वाटले ग्रासतो की माये प्रळय विजेच्या स्थानास आजीच आली धरुणी यास आप तेज मही वायू आकाश ग्रासिले से वाटतसे तरी आता वेगी माये या स्थानात याच वावे कोणे प्रकारे वाचवावे जीवित आपुले जननीये ऐसे बोलूनी भयभीत कंपायमान बावऱ्या होत कोणी बोलता चाचरा घेत आला आला म्हणोनी ऐसी दीक्षा माय भवानी पाहुनी आश्चर्य करी मनी मग स्वचित्तात पाहे शोधुनी कोण कोणाचा कोणता तवतो महाराज कवी नारायण उपरी चरवसूचा प्रियनंदन मच्छिंद्र नामे अवतार धरुण जगा माझी मिरवला ऐसे आणुनी स्वचित्तात मग सकळा लागी वसने देत पुढे घालुनी अबला समस्त बाहेर आली जगत्रय जननी मग मच्छिंद्रापाशी येऊन त्वरित बहु प्रेमाने हृदयी धरित तेणे पाहुनी जगन्माते ते चरणावरी लोटला मग घेऊनी अंकी मच्छिंद्रनाथ म्हणे बा प्रताप केला बहुत तरी भैरव प्राणरहित झाले सावध करीत्यासी ऐसी ऐकुनी अंबिका वाणी प्रसन्न झाली चित्त भवानी मग अस्त्र विद्या वाता आकर्षणी काढून घेतली ते समयी जैसे दुग्धा माझी तोय काढून घेत हंस समयी देवी वाता आकर्षण अस्त्र सदयी काढून घेत ते क्षणी की पंचाक्षरी कौशले प्रती मही मांदुसे काढून घेती तन्याय विद्याशक्ती काढून घेत तो नाथ किंवा स्वबुद्धी विचक्षण कार्य असता परस्वाधीन ते युक्ती प्रयुक्ती घेता करून प्राज्ञ बळे आपुलाले असो ऐसे दृष्टांत बोले येरीकडे भैरव सावध झाले चलन वलन सर्व संचरले जैसे तैसे शरीर मग झाल्या विचक्षणी दिशा पाहती दृष्टी करुनी तो जगन्माता अंकी घेऊनी मच्छिंद्रा ते बैसली मग ते अष्ट भैरव वीर येते झाले अंबिके समोर म्हणती अंबे प्रतापतोर मच्छिंद्राने पै केला आम्ही याची युद्ध मांडणी घेऊ सकळ परीक्षा कडसणी मग नाग पत्र अश्वत्थाहुनी कथा बदले अंबे ते नाग अश्वत्थाहुनी ऐकता गोष्टी माता म्हणे हा धन्य दुर्जटी मग मच्छिंद्रास म्हणे माझे दृष्टी प्रताप काही दावी का जैसे पया माझी तोय शोषुनी घेती हंस पय तेवी आता युद्ध संदेह काढूनी दावी चक्षुते यावरी बोले मच्छिंद्रनाथ कैसी दावू कोणत्या अर्थ माता म्हणे हा पर्वत आकाशात मिरवी का मिरवेल परी जेथील तेथ पुन्हा ठेवी मूर्तिमंत ऐसे ऐकता मच्छिंद्रनाथ करी कवळी भस्माते मग वायू अस्त्र फणी दैवत मंत्र जल्पे केले युक्त पर्वती फेकता भस्म होत उदय वातची जो झाला
वात मौळी कद्रुनंदन पर्वत मौळी शीघ्र वाहून वात चक्री करी भ्रमण चंड रथा समान की त्याते उलथा वया शक्ती अंबा पाहे आपल्या चित्ती परिशेष मौळीची पर्वतमाती दृढ असे ढळेना मग मनी म्हणे हा धन्य नाथ जेणे ऐकले केला पर्वत वात शत्रू समरी ऐक्यचित्त मिरविलाही हे धन्य पर्वत पूर्ण वातावरी तो वात मिरवी घेऊनी श्री जैसा मत्स्यकोदरी येऊन या दळाला की व्याघ्र अजा नांदवटी नांदविले एका पेटी की उरगारी सांगती गोष्टी प्रेम भावे मिरवोनिया तन्याय मच्छिंद्र केले धन्य सद्विद्येचे धाम रचले मग कुरवाळुनी म्हणे वाहिले पर्वता ते उतरी का मग मच्छिंद्रे वाता कर्षुण ठाईच्या ठाई नग उतरून ठेवूनी अंबेचे समाधान सिद्धविद्येने केले पै केले यावरी नाथ आणि भगवती गेली अंबिका स्थानाप्रती तेथे राहुनी 3 रात्री उसुनिया चालले मग अंबा प्रसन्न होऊनी अस्त्रे दिली त्या ते 2 स्पर्शास्त्र अस्त्र भिन्न प्रसादाते निवेदिले असो ऐसा प्रसाद घेऊनी निघता झाला मातेसी नमुन 12 मल्हारांचा मार्ग धरून जाता झाला तो नाथ पुढे 12 मल्हारांचे कथन श्रोतिया सांगे दुंडी नंदन नरहरी मालू नामाविधान जगा माझी मिरवेतो स्वस्ति श्री भक्ति कथा सार सम्मत गोरुक्षकाव किमयागार सदा परिशुद्धाविक चतुर्थाध्याय घोडहा श्री कृष्णार्पणमस्तु श्रीरस्तु अध्याय 4 उवैक्ष 63 श्री कृष्णार्पणमस्तु नवनाथ भक्तिसार चतुर्थाध्याय समाप्त गोरक्षगंधर चरपटाश्च अडभंगकानिप मच्छिंदराद्याः चौरंगी रेवाणक भत्री सज्ञा भूम्या भवूर्नवनाथ सिद्धा श्री गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त अल्लाक्ष निरंजन अल्लाक्ष निरंजन अल्लाक्ष निरंजन।